आज पिंपरी चिंचवड शहराच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवारच्या वतीनं परवा ते काल वाराणसीमध्ये फॉर्म भरताना महायुतीचे नेते प्रफुल्लजी पटेल यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असणारा महाराष्ट्राचं राजपटाचं मुकुट असणारं झिरेटोप हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान केलं। मोदीजींनी देखील ते परिधान केलं। याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे इथे जमलोय। खरं तर तुम्ही बघितलं असेल मागच्या 9 ते 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात भाजप जेव्हा ह्या 2014च्या निवडणुकीला सामोरं गेलं तेव्हापासून छत्रपती का आशीर्वाद चलो दे मोदी का साथ असं होर्डिंग लावून महाराष्ट्रात घुसेखोरी करणारी ही जी भाजपची पिलावळ होती त्यांनी 9 वर्षामध्ये सतत महापुरुषांचा अपमान केलेला आहे। खरं तर तुम्ही बघितलं असेल राज्यपाल काय बोलले, शिव फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या वतीने सातत्याने वारंवार महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या विषयी अतिशय खालच्या दर्जाची हीन दर्जाची टिप्पण्या यांनी केल्या। त्याच्यावर एवढे आंदोलने केली गेली तरीही तो सिलसिला काय थांबायचं नाव घेत नाहीये आणि त्याचाच उद्रेक म्हणून आज पिंपरी चिंचवड शहरातील युवकांनी याचा निषेध करण्याचं ठरवलं। खरं तर पंतप्रधान मोदीजी किंवा या भारतातील कोणताही माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं झिरेटोप घालायची लायकी ठेवतो का हा प्रश्न बहुजन समाजातून आता यायला लागलेला आहे आणि युवकांमध्ये प्रचंड त्याची नाराजी आहे आणि प्रचंड चीड निर्माण झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचं स्वराज्याचं सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण करणारे महापुरुष होते, राजे होते। हे आमचे आराध्य दैवत आहेत महाराष्ट्राचे, पूर्ण भारताचे। आणि स्वतःला हिंदूवादी म्हणून हिंदुत्वाचं रक्षण करणारं म्हणताना महाराजांशी त्यांची तुलना केली कशी याचा जाब विचारण्यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। खरं तर मला प्रफुल्ल पटेल साहेबांची कीव येते, त्यांची लाज वाटते। एवढा लाळघोटेपणा आणि एवढी लाचारी, त्यांच्यासारखी लाचारी मी आज आयुष्यात पाहिली नाही, ज्यांना भानही राहिलं नाही की मोदीजींच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मुकुट म्हणजे ह्या महाराष्ट्राची इज्जत म्हणजे पगडी आज तुम्ही मोदीजींच्या डोक्यावर तुम्ही परिधान करताय याची यांना शरम वाटली पाहिजे आणि या भावनेतून त्यांनी राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा द्यावा ही मागणी समस्त भारतीय महाराष्ट्रातील बहुजन तरुणांमध्ये जोरात येऊ लागलेली आहे। मी याचा आम्ही तीव्र निषेध करतो। लग्न समारंभ असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे। 800 लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मन मोहून टाकणारी आहे। 70 बाय 70चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली 17 बाय 27 ची प्रशस्त अशी गॅलरी। प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व 10 बाय 20 च्या अशा AC लक्झरी रूम्स, निसर्गरम्य वातावरणात 2 ते 2.5 हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन। अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेजला एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क संतोष पाटील 98 22 51 51 35 वर संपर्क करा।